नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कल्पनाकडे पाहत प्रताप, अस्मिता त्याचबरोबर अर्जुन हे तिघेही कुजबूज करत असतात. कल्पना हे सगळं पाहते आणि लगेचच प्रतापवर ओरडते, अहो तुमचंच नुसती कुजबूज, काय सुरू आहे तुम्हाला कळत नाही का? त्या अस्मिताच काय चाललं, मध्ये पाऊल नाही ठेवलं तर झाली लगेचच तुझी कटकट सुरू, असं म्हणून कल्पना आता अस्मितालाच बोलते तर बाकी सगळे जण नाराज न होता तिच्यावर हसतात. आता अस्मितामुळे कल्पनाने सायलीची बाजू घेतल्यामुळे सायली आणि विमल या दोघींनाही खूपच आनंद होतो. त्या दोघीही गालात हसतात. मग मुद्दाम होऊन आता अस्मिता विचारते, मम्मा काय सायलीला काहीतरी बोलले मी म्हणून तुला राग आला का लगेच? तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता तू या दिवसांमध्ये चांगलं वागत नाहीये ना, याचाच मला जास्त त्रास होतोय. अगं आता ना जरा तू शांत बस, असं म्हणून ती आता लगेचच प्रतिमाला विचारते, काय प्रतिमा अजून भाऊजी कसे नाही आले? त्यावरती प्रतिमा सांगते, माझं बोलणं झालं त्यांच्याबरोबर, ते थोड्या वेळात निघतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, डॅड झालं का तोरण बनवून? तेव्हा प्रताप म्हणतो, हो रे बाळा झालं. मग आता आपण बाप्पाला आणायला निघायचं का, असं अर्जुन विचारतो. प्रताप म्हणतो, अरे पण चैतन्य येतोय ना, तेव्हा तो आपल्याला रोडमध्ये करेल ना जॉईन, असं अर्जुन म्हणतो. प्रताप म्हणतो, ठीक आहे, असं म्हणून दोघेही आता बाप्पाला आणण्यासाठी निघतात. मग जाता जाता प्रताप म्हणतो, कल्पना आम्ही बाप्पाला आणण्यासाठी निघतो, तोपर्यंत तुम्ही तयारी करून ठेवा. हा तर दुसरीकडे आता रविराज हा सुमनला म्हणतो, सुमन अगं 9 वाजून गेले, जायचं ना आपल्याला सुभेदारांकडे? ती म्हणते, हो भाऊजी आपल्याला जायचं की मोदक आणि एवढे पेढे बॉक्समध्ये भरते, आप लगेचच निघूयात. रविराज विचारतो, पण तुझा नवरा कुठे आहे, तो उठला की नाही अजून? त्यावेळी सुमन म्हणते, हो कधीच ते उठले असतील, एव्हाना त्यांचा आवरून सुद्धा झालं असेल. रविराज लगेचच नागराजला आवाज देतो. नागराज तेथे आल्याबरोबर सर्वांना समजत की यांनी अजून आवरलेलं नाहीये. मग रविराज विचारतो, काय रे अजून आवरलं नाही का? दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण सुभेदारांकडे जातो, तुला माहीत नाहीये का? आवर चल पटकन. मग नागराज म्हणतो, हो दादा यायचन्य, मला यायचन्य. अरे यायचन्य, पण एक ना माझी मीटिंग आहे, ती मीटिंग आटोपल्यानंतर मी लगेचच येतो, तुझ्या पाठीमागे थोडाच वेळ मीटिंग आहे. तेव्हा रविराज म्हणतो, बर ठीक आहे बाबा. मग त्यावेळी सुमन विचारते, काय हो सणाच्या दिवशी आज कोण मीटिंग ठेवतं? सुमनच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे मात्र नागराजला कळत नाही. तो म्हणतो, अगं काही काम अशी असतात, सण वगैरे पाहिले जात नाही. सुमन मी काय म्हणतो तू ही निघा पुढे, तोपर्यंत मी आवरून आलोच की. तेव्हा रविराज म्हणतो, सुमन ठीक आहे, चल आपण दोघे जाऊयात पुढे, हा येईल मागून. तेव्हा सुमन मनात विचार करू लागते, बापरे आजच्या दिवशी यांची नक्की कुणाबरोबर मीटिंग असेल? तेव्हा तिला महिप्त आठवतो. पण आता रविराज म्हणतो, सुमन अगं चल ना येऊयात आपण पटकन जाऊन. तेव्हा सुमन म्हणते, हो ठीक आहे हा भाऊजी, असं म्हणून ती रविराज बरोबर घर जायला निघते. इकडे आता घरातील सगळ्यांची लगभग सुरू असते. कल्पना विचारते, प्रतिमा अग नागराज आणि सुमन हे दोघे येणार आहेत ना? त्यावरती प्रतिमा म्हणते, हो अग कल्पना येणार आहेत. सगळेच जण आता वाट बघत असतात कधी एकदा रविराज सुमन नागराज येतील, कारण आता बाप्पा सुद्धा लवकरात लवकर घरी येणार असतो. त्यावेळी आता अश्विनच लक्ष तर मात्र मोबाईलकडे असतं, तो कुणाकडेही बघत नसतो आणि कुणाकडेही लक्ष सुद्धा देत असतो. त्याच वेळी तेथे सुमन आणि रविराज हे दोघेही येतात. आता सुमनला पाहताच लगेचच सायली पुढे येते आणि विचारते, सुमन काकू तुम्ही आलात, कशा आहात? तेव्हा सुमन म्हणते, मी अगदी ठणठणीत आहे बाळा, तू कशी आहेस? सायली म्हणते, मी सुद्धा एकदम ठीक. दोघीही एकमेकींच्या तब्येतीची विचारपूस करू लागतात. तेव्हा सुमन म्हणते की अजिबात दुसरी कोणती काळजी करायची नाही हा बाळा, कारण गणपती बाप्पा आहे ना, सगळं काही ठीक करेन. तेव्हा सायली म्हणते, हो काकू, आणि आता सगळं काही अगदी चांगलंच होणार आहे. तेव्हा अश्विनला मात्र आता राग येतो. तो त्या दोघींकडे इग्नोरच करतो. त्यानंतर कल्पना विचारते, ए सुमन अगं नागराज भाऊजी नाही आले का? त्यावेळी सुमन काहीच बोलत नाही, एकदम बिचारी गप्प राहते.
तर रविराज म्हणतो नाही, कारण त्याची कोणतीतरी एखादी मीटिंग होती महत्वाची आणि ती झाल्यानंतर तो येणार आहे म्हणे. तसही वहिनी मी त्याच्या कामामध्ये अजिबात लक्ष घालत नाही. तो कुठे जातो, काय काम करतो हे त्याचं तोच बघतो. त्यावेळी सायली विचारते की काका तुमच्यासाठी कॉफी बनवू का? मग आता रविराज म्हणतो नको, आता मी ना डायरेक्ट तुझ्या हातचे मोदकच खाणार आहे. तेव्हा सगळे जण अगदी खुश होतात. तेव्हा सुमनही मनातच काहीतरी विचार करत असते आणि सारखी प्रतिमाकडे बघते. प्रतिमाला आता डाऊट येतो की सुमनला काही बोलायचं तर नसेल ना माझ्याबरोबर. मग आता ती इशारा करूनच विचारते काय? तेव्हा सुमन म्हणते की काही नाही. तेव्हा अस्मिता म्हणते तुम्ही दोघे उभे का आहात, बसा ना. डॅड आणि अर्जुन दोघेही गणपती आणायलाच गेले आहेत, आता ते येतीलच इतक्यात. त्यानंतर कल्पना म्हणते हे अश्विन, अरे यांना जरा फोन करून बघ ब्र कुठपर्यंत पोहोचले आहेत हे. तेव्हा अश्विन आता कल्पनाच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करतो. तिचं बोलणं तो ऐकूनच घेत नाही. तो एकदम शांतपणे मोबाईलमध्ये पाहत बसतो. आता रविराज सुद्धा आलाय. सुमन सुद्धा आलीये याचं त्याला काही घेणं देणं नसतं, कारण प्रियाची मदत कोणी केलेली नसते ना. म्हणून त्याच वेळी आता तिथे कल्पनाचा अपमान होतो, कारण अश्विन तीच ऐकत नसतो. त्याच वेळी कल्पना म्हणते की अश्विन, अरे करतोस ना तू यांना फोन? तेवढ्यातच अर्जुन आणि प्रताप दोघेही बाप्पाची मूर्ती आता तिथे घेऊन येतात. गणपती बाप्पा मोरया असं मोठ्याने अर्जुन म्हणतो. तेव्हा आता घरातील सर्वांना बाप्पा आले म्हणून खूप म्हणजे खूपच आनंद होतो. त्यावेळी आता सगळेजण पुढे येतात. तेव्हा सायली पूजेची थाळी घेऊन लगेचच पुढे येते. अर्जुन व प्रतापच्या पायावर थोडसं पाणी टाकते आणि त्या दोघांनाही म्हणते की या आता आतमध्ये. तेव्हा ते दोघेही आतमध्ये येतात. सगळेजण गणपती बाप्पा मोरया असं मोठ्याने म्हणत असतात. अगदी उत्साहाच वातावरण घरामध्ये झालेलं असतं. तर अर्जुन आणि अस्मिता लगेचच आता सुरू होतात. लगेच एकमेकांना ते इशारा करतात. अस्मिता मुद्दा एकदमच काहीतरी आता सायलीला वगैरे टोमणे मारणार असते आणि विचारते काय आता गणपतीची स्थापना कोण करणार ब्र? कारण पूर्वी रविराज काका, प्रतिमा, आत्या आणि तन्वी हे तिघेही करायचे आणि आता तर तन्वी नाही आहे ना. त्यावेळी रविराज म्हणतो ती तर गेल्या वर्षी सुद्धा झोपूनच राहिली होती. तेव्हा रविराजला आठवतं की कशाप्रकारे गेल्या वर्षी जेव्हा बाप्पाची प्रतिष्ठापना करायची होती तेव्हा तन्वी मात्र अगदी झोपून राहिली होती. तिला किती वेळा उठवण्याचा प्रयत्न केला तरीही ती उठली नव्हती. शेवटी माझ्या हातून, प्रतिमाच्या हातून अन सायलीच्या हातून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली गेली. तेव्हा हे सगळं आठवल्यानंतर रविराजला खूप वाईट वाटत असतं आणि तो तन्वीचा विषयच टाळतो. अश्विन तर एकदम शांत असतो. त्यावेळी प्रताप म्हणतो मी एक सुचव का तुम्हाला? जर सायलीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली तर? तेव्हा अस्मिता लगेचच म्हणते डॅड, अहो तुम्हाला या सायलीचा एवढा पुळका का ब्र? मला कळतच नाही, कारण प्रतिमा आणि रविराज काका इथे आहेत ना, यांना दोघांना करू द्या की स्थापना. हिची कशाला हो मध्येच उगीच लुडबुड असं म्हणून आता ती सायलीचा अपमान करते. तेव्हा अर्जुन आणि प्रताप दोघेही एकमेकांकडे पाहत इशारा करतात, कारण अस्मिता खरंच खूप छान ऍक्टिंग करत असते सायलीचा अपमान करण्याची. त्यावेळी कल्पना म्हणते अस्मिता तुला मध्ये बोलच पाहिजे का? घे बघ आता पूजेचा मुहूर्त ना टळून चालणार नाहीये. मग आता अस्मिता म्हणते टळू देत, पण या मुलीने गणपतीची स्थापना केलेली मला अजिबात चालणार नाही. तेव्हा सगळेजण अस्मिताकडे बघू लागतात. तर आता सायलीला सारखी अस्मिता ही टोमणे मारत असल्यामुळे कल्पनाला सुद्धा राग येतो. सगळेजण सायलीकडे बघत असतात. यावेळी अस्मिता पुढे सांगते ही या घरची ना कुणीच लागत नाही मम्मा. मग आता मला सांग कोणत्या हक्काने ही पूजा करणार आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो ब्र नको आहे तुला, माझ्या बायकोने पूजा केलेली नको आहे ना. मग ती नाही करणार? ऐक ना सिनियर आत्या, तुम्ही दोघेही पूजा करा असं अर्जुन म्हणतो. तेव्हा रविराज म्हणतो अरे पण. तेव्हा अर्जुन म्हणतो इट्स ओके सिनियर, इट्स ओके, तुम्ही दोघेही आपली पूजा सुरू करा. तेव्हा प्रतिमा सुद्धा इशारा करून सांगते ठीक आहे ना. रविराज तर आता कल्पनाच्या मनात मात्र चलबिचल सुरू असते की ही अस्मिताना सारखी ही सायलीचा अपमान करत असते. सायलीला या घरातला कोणताही मान देत नाहीये.
या घरची मोठी सून आहे, तिला तरी निदान बाप्पाच्या स्थापनेचा मान द्यायला हवा, पूजेचा मान द्यायला हवा असं कल्पनाच्या मनात येत असतं. मग आता ती नुसतीच विचार करत बसते तर अर्जुन पुन्हा अस्मिताला काहीतरी खुणावतो. रविराज आणि प्रतिमा हे दोघेही आता पूजा करण्यासाठी पुढे निघणार. तेवढ्यातच कल्पना म्हणते, थांबा. सगळेजण आता कल्पनाकडे पाहू लागतात की आता नक्की काय झालं कल्पनाला. त्यानंतर ती हळूहळू आता लगेचच सायली जवळ येऊ लागते. तेव्हा सायलीला खूपच घाबरल्यासारखं होतं. तिला असं वाटतं की कल्पना आता माझ्यावर चिडतीये की काय. आता घरातील सगळ्यांना कल्पनाच हे रूप पाहून भलतंच टेन्शन आलेलं असतं, कारण ती खरोखर अशी चेहऱ्यावर खूप रागाच्या अशा एक्सप्रेशन आणून सायली समोर उभी राहिलेली असते. आणि मग नंतर अस्मिताकडे देखील ती रागानेच बघते. मग रागात ती म्हणते, काय तुझं सगळं ऐकून घेते ना, म्हणून तुझं ना अति वाढत चाललं आता अस्मिता. असं म्हणून ती अस्मिताला जाब विचारते, अगं तू घरातलं वातावरण असं रोज का बिघडवतेस. आता मला सांग, तुझ्यावरती आम्ही हे संस्कार केलेत का असा जा आता ती अस्मिताला विचारते. दुसरीकडे महिप्त आणि नागराज हे दोघेही एकमेकांना भेटलेले असतात. तेव्हा आता महिप्त म्हणतो, नागराज शेठ, बरं झालं तुमच्या वहिनीला गोळ्या देण्याच्या प्रकरणामध्ये तुम्ही अजिबात अडकला नाही आहात, कारण परस्पर त्या प्रियावर सगळं काही हे प्रकरण शेकलं. पण आपल्याला इथून पुढे गाफील राहून चालणार नाही हा, कारण त्या अर्जुन सुभेदाराच्या सुद्धा लक्षात आलं की या अर्ध्या मेंदूच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून, कारण हळूहळू मार्ग काढत त्या अपघातापर्यंत पोहोचला नाही म्हणजे ब्र होईल. तेव्हा नागराज म्हणतो, अरे महिप्त, मलाही तीच भीती वाटायला लागली आहे आजकाल. मग लगेचच महिप्त नशेत म्हणतो की मला सर्वात जास्त भीती ना फक्त त्या चिचुंदरीचीच वाटते, कारण तिच्यावर लागलेला डाग ती कधी कसा पुसून काढेल ना आपल्याला कळणार सुद्धा नाही. तेव्हा नागराज म्हणतो, प्रियाच टेन्शन आहेच रे महिप्त, पण त्याही पेक्षा सर्वात जास्त टेन्शन मला माझ्या ना आता बायकोच आहे. मग आता महिप्त विचारतो, बायकोचं कसलं टेन्शन अहो, तुम्ही तर म्हणाले ना आपल्याला बोलताना वगैरे तिने काही पाहिलं नाही म्हणून. तेव्हा नागराज म्हणतो, मलाही अगोदर तसंच वाटलं होतं, पण आता ना मला जरा संशय येतोय की तिने बघितलं तर नसेल ना आपल्याला. तेव्हा असं कशावरून वाटत तुम्हाला असं महिप्त विचारतो. तेव्हा काहीही कारण नसताना तिने तुझा विषय काढला रे महिप्त अचानक. पण आता मला सांग, तुझा विषय का निघणार घरामध्ये. तिने जर आपल्याला बघितलं नसतं तर हा विषयच निघाला नसता. इकडे कल्पनाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. रागातच ती अस्मिताला खूप तडातडा बोलते आणि सायलीला विचारते, काय तू अस्मिताला एक अक्कल नाहीये, पण तुला हे अजिबात कळत नाही का. तेव्हा प्रताप विचारतो, कल्पना अगं काय करती, अगं जरा थांब तरी, अगोदर पूजा होऊ दे आणि निवांतपणे बोलूयात ना आपण. तेव्हा कल्पना पुन्हा चिडूनच म्हणते, तुम्ही जरा थांबा हो. असं म्हणून ती रागाच्या भरातच सायलीचा हात आता जोरात पकडते आणि तिला अशी रागातच दुसरीकडे जरा घेऊन जाते आणि पुन्हा सर्वांसमोर आणून उभी करते. घरातील सगळेजण कल्पनाला आता थांब थांब असं म्हणत असतात, पण कल्पनाचा राग यावेळी खूप अनावर झालेला असतो. तिला अस्मिताच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. तेव्हा आता धक्क्यानेच सगळेजण कल्पनाकडे अन सायलीकडे पाहू लागतात. अचानक एका क्षणात कल्पनाला झालं तरी काय हे कुणालाच कळत नसतं. सर्वांना आता सायलीची खूप काळजी वाटत असते, तर सायली बिचारी सुद्धा अगदी रडकुंडीला येते. मग कल्पनाला अजूनच सायलीचा राग येतो आणि ती विचारते, काय हे सगळे मला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तुझं तोंड बंद ते बंदच. अगं आपल्या घरावरती कुणाची वाईट नजर पडली ना तरीही तू अगदी वाघीण होतेस. मग जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तू मुख गिळून अशी गप्प का राहतेस असा जाब आता ती सायलीला विचारते. मग सगळेजण कल्पनाकडे आता बघू लागतात. दुसरीकडे महिप्त म्हणतो, नागराज शेठ, जर तुमच्या बायकोच तुमच्यावर लक्ष असेल तर तुम्हाला अजिबात आता गाफील राहून चालणार नाहीये, कारण नागराज शेठ बायकोच्या मनामध्ये एक जरी संशयाची बी पडली तर त्याचं असंभ्य मोठं झाड व्हायला अजिबात टाईम लागत नाही. मग आता नागराज म्हणतो, महिप्त तू असं काही बोललास ना रे, तर मग मला असं वाटतं की त्या अर्जुन सुभेदारापेक्षा माझी बायकोच डेंजर आहे की काय. तेव्हा आता महिप्त म्हणतो, हे बघ आता नाही परंतु भविष्यात
नक्कीच होऊ शकते. त्यामुळे नागराज शेठ कान नाक घसा सगळं काही उघडे ठेवा, समजलं का? बायकोला अजिबात हलक्यात घेऊ नका, अगदी 113%, कारण जमाना वय्याचा आहे. नागराज शेठ तर इकडे आता वातावरण एकदम गंभीर असतं. बाप्पा आलेले असतात, परंतु अजून पूजाही करायची राहिलेली असते, तर कल्पनाने वेगळाच विषय इथे उकरून काढलेला असतो. रविराज म्हणतो की वहिनी तुम्हीच अशा बोलायला लागल्या, वागायला लागल्या, तर मग काय करायचं? मग आता कल्पना म्हणते का तुम्ही असं वागू नका, कारण तुम्ही जे वागताय ना ते तुमच्या स्वभावात नाही. तू एवढंच तर मला बोलू शकतेस ना? हो आई, तुमच्या या रागाचा ना मला खूप त्रास होतोय, त्यामुळे तुम्ही प्लीज असं बोलू नका. हे तरी निदान बोलू शकतेस ना? असं म्हणून आता कल्पना खूप रडू लागते, तर सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. मग कल्पना पुढे म्हणते, ऐक ना सायली, तू माझं सगळं बोलणं सहन करतेस आणि एवढी सहनशक्ती नक्की कुठून आणतेस तू? आता सायलीबद्दल कल्पनाला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. सायलीच्या डोळ्यातील ते पाणी अजिबात तिला बघवत नसतं. अगं गेले 4 दिवस बघतीय मी हे तुझे सासरे तुझा अगदी रागराग करतात, तरीही तू मात्र अगदी गप्पच राहतीयस, आणि हे अस्मिता तुला वाटेल तसं बोलतीय, पण तूने नेहमीच आपली गप्प राहतीयस. कशासाठी सायली, का राहतीयस गप्प? अगं का सायली, का? असा जाब आता कल्पना तिला विचारू लागते, तरीही सायली आता काहीच बोलत नसते. तरीही ती एकदम शांत असते आणि फक्त रडत असते. मग आता कल्पना म्हणते, अगं तू या घरची ना मोठी सून आहेस, आणि जर का कोणी चुकत असेल ना तर त्यांची चूक त्यांना दाखवून देण्याचा हक्क आहे तुला, पण तरीही तू अगदी मान खाली घालूनच राहतेस. तेव्हा आता प्रतापला, रविराजला, सगळ्यांनाच खूप आनंद होतो की च्या बाबतीत खरंच कल्पनाला आता वाईट वाटते. अस्मिता अजूनच आगीत तेल ओतण्याचं काम करते आणि म्हणते, मम्मा अगं सायलीच्या बाबतीत तुला एवढं वाईट का वाटतं? मी सायलीला एवढंच म्हणाली की तू पूजा, असं म्हटल्याबरोबरच आता कल्पना पुढे तिला बोलू देत नाही. ती म्हणते, हे बघ अस्मिता, तू ना यापुढे एक शब्द देखील बोलू नकोस, मी बघतेच ना आता सायलीला गणपतीची प्रतिष्ठापना करण्यापासून कोण अडवत्यते? असं म्हणून पूजेचा मान आता कल्पना सायलीला मिळवून देणार असते. तेव्हा घरातील सगळ्यांनाच खूप म्हणजे खूप आनंद होतो की कल्पनाने सायलीची साईड घेतली, तिची बाजू घेऊन तिला आता मान मिळवून देणार. तर अश्विनला मात्र जबरदस्त असा धक्काच बसतो. त्यानंतर कल्पना ही आता पूजेची थाळी घेऊन तेथे येते आणि सायलीला म्हणते, अगं मोठी माणसं सुद्धा चुकतात. सायली अगं माझ्या रागावर अजिबात ताबा नव्हता आणि तुझे गुण दिसत असून सुद्धा मी अगदी गप्पच राहिले. तेव्हा अर्जुन आणि प्रताप एकमेकांकडे पाहून आता हसत असतात, कारण त्यांनाही तेवढाच आनंद झालेला असतो की या सासूसना अखेर एकत्र आल्याच. मग कल्पना अगदी रडतच म्हणते, अगं या घराला लागलेली कीड तू दूर केलीस. तेव्हा तन्वीला आता कीड असं म्हटल्यामुळे प्रतिमा आणि रविराजला वाईट वाटतं, पण अश्विन रागातच कल्पनाकडे बघतो. मग पुढे आता कल्पना म्हणते, हे बघ सुभेदारांचा गणपती बसवणं हे माझी सून म्हणून नाही, तर माझी लेक म्हणून फक्त आणि फक्त तुझा हक्क आहे सायली. असा मानती सायलीला मिळवून देते आणि आजपर्यंत या दोघींमध्ये जेवढे काही मतभेद होते ते एका क्षणातच आता संपून गेलेले असतात. तर आता हा आन कल्पनाने दिल्यामुळे सायलीला खूपच आनंद होतो आणि ती अगदी प्रेमानेच कल्पनाकडे बघते. आता सायलीला विश्वासच बसत नसतो की हे कल्पना करतीय, म्हणून तीच ते स्वप्न आता पूर्ण झालेलं असतं. आणि अस्मिताला देखील तेवढाच आनंद होतो की गेल्या 4 दिवसापासून आपण जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना फायनली यश आलं. मग आता सायली आनंदाच्या भरातच म्हणते, आई हे ऐकण्यासाठी माझे कान किती दिवस आसुसले होते, पण मला माहीत होतं तुमचं प्रेम हे असं फार दिवस लपून नाही राहणार. या दोघींना इमोशनल झालेल पाहून सगळेजण अगदी इमोशनलच होतात आणि सायली व कल्पनाकडे बघतात, कारण अर्जुनला तर खूप आनंद झालेला असतो. सायलीची आत्तापर्यंतची जी घुसमट होत असते की कल्पना माझ्याबरोबर व्यवस्थित बोलत नाहीये, सर्व कल्पनाकडून अबोला आता संपलेला असतो आणि अर्जुननेच त्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात. त्याने शब्दच दिलेला असतो की तुझ्या मधला मम्मा
मधला दुरावा मी लवकरात लवकर संपवून टाकेन आणि त्याने तसं करून दाखवलेलं असतं आणि म्हणूनच त्याला खूप आनंद होतो. त्यानंतर कल्पना आता म्हणते, काय हे सगळं तू फक्त दुरूनच बोलणार आहेस ना, आईला मिठी पण नाही मारणार असं जेव्हा रडतच कल्पना तिला विचारते तेव्हा सायलीचा हुंदका अजूनच दाटून येतो. ती खूप रडू लागते पण ते आनंदाश्रू असतात आणि लगेचच कल्पनाच्या ती कुशीत शिरते, तिला मिठी मारते. अखेर दोघींमधील अबोला आता संपलेला असतो. घरात एकदम प्रसन्न असं वातावरण होतं. तेव्हा त्या दोघीही आता खूप खूप इमोशनल झालेले असतात. दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू येतात. घरातील सगळेजण कौतुकाने त्या दोघींकडे बघत असतात. एवढ्या दिवसांची प्रतीक्षा आज अखेरीस संपलेली असते, कारण कल्पना आणि सायली पुन्हा एकत्र आलेल्या असतात. तेव्हा मात्र अश्विन रागातच आता सायली आणि कल्पनाकडे बघत असतो. अर्जुनच्याही डोळ्यात आता पाणी येतं आणि तो ते पाणी पुसतो. तेव्हा सायली लगेचच आता कल्पनाचा गोड पापा घेते, तर कल्पना सुद्धा आपल्या लाडक्या लेकीप्रमाणे तिचा गोड असा पापा घेते. दोघींनाही तेवढाच आनंद झालेला असतो आणि आज बाप्पा घरी आले म्हणून त्यातही एक आनंदाची भर पडलेली असते. हा घरातील सगळ्या सुभेदारांचा आनंद द्विगुणित झालेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीच्या हातून आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा होते. त्याचबरोबर आरती सुद्धा सुरू होते. सगळेजण आनंदाने आरतीमध्ये सहभागी होतात. मग त्यानंतर आरती करता करता अर्जुनला एक गोष्ट आठवत असते, ते म्हणजे आश्रमात जायचं आणि तेथे असणारे सर्व गाठोडे आता चेक करून बघायचे, कारण सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायचा असतो. मग आता ते ठरल्याप्रमाणे लगेचच अर्जुन आरती वगैरे आटोपून चैतन्य कुसुमला घेऊन आश्रमामध्ये जातो. तेथे सगळी गाठोडी असतात. खरं पण नेमकं सायली आणि प्रियाचं नसतं. अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? त्याला वेगळाच काहीतरी डाऊट येतो. नेमकी दोनच गाठोडी गायब का आहेत? मग तो त्या सत्याचा शोध घेण्याचा ठरवतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.